तर फायनली मी बल्लाळेश्वरचा ब्लॉग घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, म्हणजे तुम्हाला बल्लाळेश्वरला जायचं असेल तर तुम्ही कसं जाल हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल। परत तिकडची राहण्याची सोय, तिकडचा महाप्रसाद अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि हो, जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, असं जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ मिस नाही करणार। आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। तर बल्लाळेश्वरला कसं जायचं याचा संपूर्ण व्लॉग मी आता घेऊन आलेली आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करणार आहे की मी बल्लाळेश्वरपर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा केला, आणि त्यासोबतच तुम्हालासुद्धा मी सजेशन देणार आहे की तुम्हाला काय सोयीस्कर पडेल तुमच्यासाठी, ट्रेन की ST हे सुद्धा मी सांगेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर जेव्हा मी बल्लाळेश्वरला जायचं ठरवलं होतं तेव्हा मी ट्रेनने प्रवास केला होता कर्जतपर्यंत, आणि कर्जतचा पुढचा प्रवास मी STने केला होता। आणि कर्जतला उतरल्यानंतर ST डेपो जो आहे, कर्जत ST डेपो, तो भिसेगावमध्ये म्हणजे 400 मीटर अंतरावरती ST डेपो आहे। तुम्हाला लगेचच मिळेल, तो कोणालाही विचारलं तरी समजेल, किंवा गुगल मॅपवरून तुम्ही जाऊ शकता। गुगल मॅपवरती लोकेशन टाकून मी सुद्धा तेच केलं होतं। तर 8:43ची ट्रेन मी ठाण्यावरून पकडली होती, जी की ठाण्याला लवकरच आली होती, जवळपास 8:42ला या 8:40च्या समथिंग आसपास काहीतरी। तर ती ट्रेन पकडून मी कर्जतपर्यंत प्रवास केला, आणि त्याच्यापुढे मग STने। आणि पालीला जाणारी ST तुम्हालासुद्धा पकडायची आहे। आणि हे मी टायमिंग्स मेन्शन केले आहेत, ज्याच्यामध्ये की दादरवरून ज्या गाड्या जातात कर्जतला ते, आणि कर्जतवरून मुंबईला माघारी येणाऱ्या गाड्या। आणि हे जे वेळापत्रक आहे ते पाली ST डेपोमधलं आहे, म्हणजेच तुम्हाला जर का रिटर्न यायचं आहे कर्जतला किंवा खोपोलीला तर ह्या टायमिंग्सनुसार तुम्ही येऊ शकता। ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा मग पॉज करून हे तुम्ही नोट डाऊन करा। तर असा केला होता मी माझा प्रवास। आणि पालीला जाणारी जी ST आहे जी कर्जत डेपोला, ते अगदी वेळेवरती लागतात STया। 9:15, 11:30, 1:30 हे 3 टायमिंग तुम्ही पक्का नोट डाऊन करा, कारण 9:15ची जी ST आहे ती तुम्हाला 11:30पर्यंत पालीला पोचवते, आणि मी जी STने गेले होते ती सकाळच्या 11:30च्या STने गेले होते, म्हणजेच ती ST 12ला पालीला जाण्यासाठी कर्जतवरून सुटली होती, आणि तिने आम्हाला 2 वाजता पालीला पोहोचवलं। आणि कंडक्टरला तुम्हाला सांगावं लागेल की आम्हाला मंदिराच्या इथेच उतरवा, तर ते तुम्हाला बरोबर उतरवतील। मगाशी तुम्हाला मी जे टायमिंग सांगितले ते स्क्रीनशॉट जर का तुम्हाला दिसत नसतील तर तुमच्या सगळ्यांकडे जर का M इंडिकेटर जर का असेलच तर मुंबई इंडिकेटरवरती तुम्ही ज्या गाड्यांची वेळ आहे ती बघून तुम्ही प्रवास करू शकता। पण शक्यतो सकाळच्या वेळेसच प्रवास करा, जेणेकरून तुम्हाला एका दिवसात रिटर्न घरी यायला मिळेल। आणि जर का तुमचा तिथे राहण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही संध्याकाळी गेलात तरीसुद्धा चालेल, तिकडे राहण्याची सोयसुद्धा आहे, भक्त निवाससुद्धा अवेलेबल आहे, महाप्रसादाची सुद्धा सोय आहे, बाहेर हॉटेलसुद्धा आहेत आणि स्टॉलसुद्धा आहेत। पण फरक एवढाच आहे की बाहेर जे आहे ते थोडंसं महाग मिळतं, म्हणजे साधी पावभाजी आणि तवा पुलावसुद्धा 200 रुपये इतका होता। शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळेसच जा जर का तुम्हाला एका दिवसात रिटर्न यायचं असेल तर। आणि मुख्य म्हणजे की तिकडे उतरल्यानंतर तुम्हाला STने प्रवास करावा लागेल, त्याच्यामुळे त्या गाड्या अगदी वेळेवरती असतात। ती मिस झाली की त्याच्यानंतर डायरेक्ट 1 ते 2 तासांनी आहे। आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही खोपोलीवरूनसुद्धा STने पालीला जाऊ शकता। खोपोलीवरून पालीला जाण्याचं अंतर अगदी 1 तासाचं आहे, आणि कर्जतवरून 2 तासा इतपत लांब आहे। कर्जतवरून पालीची ST पकडल्यानंतर जेव्हा तुम्ही बसता तेव्हा कंडक्टर तुमच्याकडे तिकीट काढण्यासाठी येतात, तर त्यांना तुम्हाला सांगायचं की आम्हाला मंदिराच्या इथेच उतरवा। त्यांना तुम्ही सांगितल्यानंतर ते तुम्हाला ST थांबवून अगदी मंदिराच्या इथेच उतरवतात, आणि थोडंसं लांब उतरवतात, पण तिथून तुम्हाला ॲरो दाखवले आहेत की मंदिराकडे जाण्याचा मार्ग, तर तसा तुम्ही फॉलो करून किंवा आजूबाजूच्या लोकांना विचारून तुम्ही मंदिरापर्यंत इझिली पोहोचू शकता। पालीला जाण्याचं तिकीट जे आहे ते पुरुषांचं 125 रुपये इतकं आहे, आणि महिलांचं त्याच्या अर्ध, कारण मी जेव्हा गेले होते तेव्हा त्याच रात्रीमध्ये तिकिटांमध्ये वाढ झाली होती। तर महिलांचं तिकीट जे आहे ते अर्ध आहे, आणि पुरुषांचं 125 रुपये। तर मी जेव्हा पालीला गेले तेव्हा मी सकाळची 11:30ची ST पकडली होती। तुम्हीसुद्धा जेव्हा जाणार तेव्हा अगदी वेळेत पोचा, कारण की जर का एक ST मिस झाली तर डायरेक्ट 2 तासानंतर येते, 1 ते 1.5 तासानंतर। आणि तिकडे गेल्यानंतर मी पालीला पोचल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर हातपाय धुण्याची सुद्धा सोय आहे, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे। आणि सध्याकरता महाप्रसाद बंद आहे, कारण की 2-3 महिन्यांपूर्वीपासून सिलेंडर पुरवठा नाही आहे, त्याच्यामुळे महाप्रसाद बंद आहे।
आणि परंपरेनुसार धुंडीविनायकाचं दर्शन सगळ्यात अगोदर घेतलं जातं. आणि धुंडीविनायकच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बल्लाळेश्वर गणपती बाप्पाची कहाणीसुद्धा वाचायला मिळते, ज्याच्यामध्ये की गणपती बाप्पा बल्लाळेश्वर नाव कसं पडलं, तिकडे कसं काय हे मंदिर झालं ह्याची माहिती तुम्हाला वाचायला मिळते. धुंडीविनायकाचं दर्शन झालं की तिथूनच बाहेर पडायचा मार्ग आहे आणि तिथूनच मग पुढे मंदिरासाठी दर्शनाची रांग सुरू होते. मी सुट्टीच्या दिवशी नव्हते गेले, मी अशीच अदल्यामधल्या वारांमध्ये गेले होते, जेव्हा मला गर्दी अजिबात सापडली नाही. दर्शन अगदी मला 15 ते 20 मिनिटांमध्ये झालं होतं. तर हे आहे बल्लाळेश्वर मंदिराचं मुख्य द्वार, ज्याच्यामध्ये की आपण आतमध्ये एंट्री करून मग आपल्याला इथून रांग सुरू होते लेफ्ट साईडने, आणि तिथून रांग सुरू होते ते आतमध्ये, म्हणजे दोन्ही साईडनी जागा आहे, पण मी ह्या साईडने गेले होते. आणि हा जो समोर तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसतो आहे बॅनर, त्याच्यावरती लिहिलेलं होतं की महाप्रसाद सध्यासाठी सिलेंडर पुरवठा नसल्यामुळे बंद आहे आणि तो काही महिन्यांकरिताच बंद राहणार आहे. आणि बाकी मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग हा आहे, जसं की तुम्हाला मगाशीच मी सांगितलं. आणि त्याच्यानंतर महाप्रसादाची वेळ जी आहे ती सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे आणि सायंकाळी म्हणजे 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू असतो. आणि दुपारनंतर 2 नंतर पोळी मिळत नाही, म्हणजे चपाती मिळत नाही, बाकी भात भाजी वगैरे सगळं महाप्रसादामध्ये असतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर का ट्रेननं प्रवास करायचा तर तुम्ही ट्रेननेसुद्धा प्रवास करू शकता. कर्जत आणि खोपोलीपासून नंतर पुढे एस टीने प्रवास करू शकता. सगळ्यात सोयीस्कर प्रवास म्हणजे ट्रेन आणि एस टी, ह्या दोघांच्या साहाय्याने तुम्ही पटकन मंदिरामध्ये पोहोचू शकता आणि घरीसुद्धा लवकरात लवकर येऊ शकता, जर का तुम्हाला एक दिवशीय तुम्ही प्लॅनिंग करताय तर. बाकी तुमच्यावरती आहे तुम्ही काय प्रेफर करता. तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन करून खरंच खूप छान वाटतं. आणि मी तर सुट्टीच्या दिवशी नव्हते गेले, त्याच्यामुळे दर्शन अगदी व्यवस्थित झालं आणि अजिबात वेळ लागला नाही, अजिबात रांगसुद्धा नव्हती. आणि हा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर, जिथे की तलाव आहे, छोटंसं तलाव आहे तिकडे. इथे ॲल्गेसुद्धा आहेत, भरपूर असे दलदल झाली आहे शेवाळसारखं. आणि बाजूलाच ना एक तलाव आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर त्याच्यामध्ये ना भरपूर कासव आहेत, काही छोटे कासव आहेत आणि काही मोठे कासवसुद्धा आहेत तिकडे. आणि ते ना मी जेव्हा दुपारी गेले होते ना, त्याच्यामुळे ना ते ऊन खायला ना असं बाहेर मान वर करून करून एकमेकांच्या अंगावर चढून चढून ते ना ऊन घेत होते. इकडे तुम्हाला सध्या हा रांगत रांगत आलेला कासव दिसतो, पण थोड्याच वेळाने ना मधला जो पिलर आहे ना, इकडे जो असा सर्कल आहे, त्या सर्कलवरती सगळे कासव येऊन आहे ना एकमेकांच्या अंगावरती त्यांनी थर बसवलेला आणि जे ते भांडत होतं ऊन घेण्यासाठी. इथे खूप कासव बघायला खूप जणांची गर्दी होते. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि इथून जस्ट समोर बघाल ना तर गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा होतं. तर मी तर गेले होते दुपारच्या वेळेमध्ये, त्याच्यामुळे मला अगदी निवांत दर्शनसुद्धा झालं होतं, व्यवस्थित दर्शन झालं, निवांत बसतासुद्धा आलं, आजूबाजूचं ठिकाण एक्सप्लोअरसुद्धा करायला आलं. आणि तुम्ही जर का जाणार असाल, जर का आता सध्या महाप्रसाद सुरू झाला आहे नाही झाला आहे मला माहिती नाही, पण मी जेव्हा गेले तेव्हा होपफुली मी घरातूनच डब्बा बनवून दिला होता, कारण मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता, म्हणून मी सकाळीच डबा वगैरे बनवून घेऊन गेले आणि तो मी एस टीमध्येच खाल्ला होता, त्याच्यामुळे मला तर भूक नाही लागली होती. पण जर का तुम्हीसुद्धा जाताय तर टिफिन बॉक्ससुद्धा कॅरी करा, अदरवाईज बाहेर नाश्ता तुम्ही करायला मिळाला तर करा. पण फार तर जेव्हा आपण एस टीमध्ये बसतो तेव्हा खाण्याचं काही सोय नसते आणि तिकडचे रस्ते असे ओबडधोबड असल्यामुळे तुम्हाला एस टीमध्ये काही जेवतासुद्धा येणार नाही, कारण गाडी सतत उडत असते त्या दगडांवरतून चालताना. गावाकडचा रस्ता आहे आणि तिकडे जाताना तुम्हाला ना आजूबाजूची छोटी छोटी गावंसुद्धा पाहायला मिळतात, जसं की उंबरखिंडच्या आधी लागणारा जो घाट आहे तो खूपच बेस्ट आहे. आणि छोटी वाटेत लागणारी गावंसुद्धा आहेत, जसं की जांभूळपाडा, शेमडी, न्हावे, हे बघण्यासारखी गावं आहेत. बल्लाळेश्वरला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हीसुद्धा आसपासची मंदिरं बघायला विसरू नका किंवा त्यांना भेट द्यायला अजिबात विसरू नका. आजूबाजूची बघण्याची जी मंदिरं आहेत, श्री मल्लिकार्जुन मंदिर, महाकाली मंदिर, हे बघण्यासारखी मंदिरं आहे. आणि हे जे वेळापत्रक तुम्हाला जे दिसतं आहे आता व्हिडिओमध्ये, तर ते आहे पाली एस टी डेपोमधून कर्जत, पनवेल, अलिबाग या साईटला जाणाऱ्या ज्या गाड्यांचं वेळापत्रक आहे ते इकडे दिलेलं आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा मग हे टायमिंग्स लक्षात ठेवू शकता, नोट डाऊन करू शकता.
मी जेव्हा रिटर्न येण्याचा प्रवास सुरू केला तेव्हा मी आसपास 3:30-4ला पोहोचलेले होते. म्हणजे सगळं झाल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर थोड्या वेळ तिथे बसल्यानंतर शूट वगैरे केल्यानंतर मी रिटर्न आले. तेव्हा मला पालीला यायला 15 मिनटं लागली, कारण मंदिरापासून पाली एस टी डेपो जो आहे तो 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे. पाली एस टी डेपोमध्ये तुम्हाला आल्यानंतर कर्जत आणि खोपोलीला जाणाऱ्या एस टी आहेत ज्या तुम्हाला लागलेल्या दिसतील त्यांचे टायमिंग्स, ती एस टी तुम्ही पकडू शकता किंवा चौकशी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिकडे विचारून ते जसं सांगतील त्याप्रमाणे तुम्ही प्रवास करू शकता. कारण मी जेव्हा पोहोचले होते पालीला तेव्हा माझी ऑलरेडी कर्जतला जाणारी एस टी गेलेली होती. जाऊन तिला 15-20 मिनिटं झालेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिकडे ना गाड्या अगदी वेळेवरती असतात. तिकडच्या एस टी गाड्या अगदी वेळेवर सुटल्यामुळे तिकडे आपल्याला वेळेतच पोचायला हवं. आणि मी जेव्हा रिटर्न येण्याचा प्रवास सुरू केला तो म्हणजे मला आसपास 3:30-4 वाजले होते. कर्जतला जाणारी एस टी माझी मिस झाली होती, पण तिकडे कंडक्टरला आणि ते एक नुकतीच एस टी आली होती जी की पनवेल मार्गे होती. तर त्यांना मी विचारून मग मी कर्जतपर्यंत त्यांनी मला सजेस्ट केलं की खोपोलीवरून नका जाऊ, तुम्ही कर्जतवरून जा. मग मी कर्जतला फाट्याला उतरले. म्हणजे 4:30ची पनवेल मार्गे जाणारी एस टी मी पकडली होती आणि 4:30च्या आसपास ती एस टी सुटली होती. आणि तिकडून मग आम्ही कर्जत फाट्याला उतरलो आणि कर्जत फाट्यावरून मग पुन्हा एस टी येते जी की आपल्याला कर्जत स्टेशनला सोडते. मग कर्जतला जाणारी एस टी पकडली, कुठून कर्जत फाट्याला उतरून. आणि कर्जत फाट्यावरून जर का तुम्ही उतरला तर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे की तुम्ही तिकडे जे असे टॅक्सी असतात, जीप असतात, ते तुम्हाला 30 रुपये प्रति सीट घेऊन तुम्हाला ते कर्जत स्टेशनला सोडतील. आणि जर का तुम्ही एस टीने गेलात तर तुम्हाला 15 रुपये तिकीट आहे. त्याच्यामुळे आता ते तुमच्यावरती आहे. मी तर एस टीनेच कर्जत फाट्यावरून कर्जत स्टेशनला गेले होते आणि तिथून मग 6:28ची मुंबईला सुटणारी ट्रेन पकडली होती जी की 7 वाजता कर्जतला आली होती. तर त्याच्यानंतर मग असा माझा रिटर्न येण्याचा प्रवास झाला. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा कधी जाणार आहात बल्लाळेश्वरला हे सुद्धा. बल्लाळेश्वरमध्ये बाहेरच काउंटर आहे ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाचे जे हार, फूल आणि निर्माल्य आहे, निर्माल्यापासून अगरबत्ती आणि धूपकांड्या बनवल्या जातात ज्यांची किंमत आहे 50 ते 100 रुपये इतकं. आणि लाडूचा प्रसादसुद्धा मिळतो ज्याची किंमत आहे 30 रुपये. तर दुसरी गोष्ट म्हणजे की जर का तुम्हाला संपूर्ण अष्टविनायकांचं दर्शन करायचं असेल तेही 2 दिवसांमध्ये, तर तुमच्याकडे ऑप्शन आहे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा. तुमच्या आसपास तुम्ही टूर्स आणि ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करू शकता, चौकशी करू शकता आणि ते तुम्हाला चांगली राहण्याची सोय प्लस जेवणाची सोय आणि त्याच्यासोबतच तुम्हाला चांगलं दर्शनसुद्धा होईल, कारण ते ग्रुपने जातात त्याच्यामुळे छान दर्शनसुद्धा होतं. तर दुसरा पर्याय आहे की टूर्स आणि ट्रॅव्हल्ससोबत तुम्ही जाऊ शकता आणि ज्याची किंमत डिपेंड करते की त्यांचं हॉटेल्स वगैरे कसे आहेत. 3,000, 3,500, 4,000 पर पर्सनच्या नुसार ते घेतात. पण 2 दिवसात तुम्हाला संपूर्ण अष्टविनायकाचं दर्शन होऊ शकतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अष्टविनायकांपैकी एक असलेलं हे मंदिर खूपच पवित्र मानलं जातं आणि या गणपतीचं नाव बल्लाळेश्वर कसं पडलं यामागे एक सुंदर कथासुद्धा आहे. तर खूप वर्षांपूर्वी पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता आणि तो गणपती बाप्पाचा खूपच मोठा भक्त होता. तो रोज आपल्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करायचा आणि सर्वांना भक्तीची शिकवण द्यायचा. पण त्याचे वडील म्हणजेच कल्याण शेठ यांना हे अजिबात आवडत नव्हतं आणि एक दिवस त्यांनी रागाच्या भरात बल्लाळला खूप मारलं आणि जंगलात एका झाडाला बांधून ठेवलं. त्या अवस्थेत सुद्धा बल्लाळ गणपतीचं नामस्मरण करत राहिला आणि त्याची खरी भक्ती पाहून गणपती बाप्पा स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी बल्लाळला सोडवलं आणि त्याची सर्व दुःख दूर केली आणि बल्लाळला विचारलं की तुला काय हवं ते माग. तर बल्लाळाने काहीही न मागता गणपती बाप्पाने त्याच्यासोबत राहावं असं मागितलं. तर म्हणून हे बल्लाळ नावाच्या भक्तावरून गणपती बाप्पाचं नाव बल्लाळेश्वर असं पडलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती जितकी मी मंदिरामध्ये वाचली आणि अर्धी माहिती इंटरनेटवरून, तर असं मी माहिती तुम्हाला सांगितली. तर तुम्हाला ही माहिती माहीत होती का हे सुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. आणि भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि जर का तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये.
आणि तोपर्यंत जर का तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील, शॉर्ट व्हिडिओज बघितले नसतील, तर ते सुद्धा जाऊन बघा. आणि पुढचा व्हिडिओ मी मॅप्रो गार्डन जे की लोणावळ्यामध्ये आहे त्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, त्याचा लाँग व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर ते सुद्धा बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी, फॅशन रिलेटेड, रेसिपी रिलेटेड आणि ट्रॅव्हल कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जे की अगदी फ्री आहे. आणि साईडचं बेल आयकनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारं माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता, तेही विदाऊट मिस करता. तर चला तर मग आता बाय बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.